नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, चिपळूण मध्ये कॉलेजची संरक्षण भिंत कोसळून एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर नेमकी सविस्तर बातमी काय ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत। कोकणामध्ये सध्या अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नद्या भरून वाहत आहेत। अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, महामार्गावर पाणी येणे अशा घटना घडत आहेत। दरम्यान चिपळूण शहरामध्ये एक मनाला हादरवून टाकणारी घटना घडलेली आहे। चिपळूणमध्ये डीबीजे कॉलेजची संरक्षण भिंत कोसळलेली आहे। भिंत कोसळल्यामुळे एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। मुसळधार पाऊस सुरू असल्याने कॉलेजची संरक्षण भिंत कोसळली। यामध्ये जो विद्यार्थी होता तो गाडला गेल्यामुळे भिंतीखाली, त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा जागेवर मृत्यू झाला। या घटनेमुळे चिपळूणमध्ये एकच खळबळ उडालेली आहे। मृत्यू झालेला विद्यार्थी बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता। अखेर या मातीखाली त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं। चिपळूण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील कारवाई केली जात आहे। किनारी भागातील आणि महत्वाच्या भागातील एनडीआरएफच्या टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत। मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे। पावसाचा जोर वाढल्यास समुद्र अजून खवळण्याची शक्यता आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी सुरू आहे। राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून कोकणात मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे। तळ कोकणात देखील पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे मच्छीमारांना किंवा जे नागरिक आहेत त्यांना शासनाने एक प्रकारे काळजी घेण्यास सांगितलेलं आहे आणि जास्त समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊ नये असं मच्छीमारांना आदेश दिलेले आहेत। ही होती मित्रांनो आत्ताची अपडेट। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चांगलं न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।